नमस्कार, तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज। सटाणा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 2 डिसेंबरला मतदान झालं। 3 डिसेंबरला मत मोजणी होऊन निकाल येणं अपेक्षित होतं, पण ऐन वेळेस उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आता हा निकाल 21 डिसेंबर रोजी होणार असून अवघ्या काही तासात तो निकाल आता जाहीर होणार आहे। सटाणा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये कुठले उमेदवार निवडून येऊ शकतात याच्यावर सटाणा शहरात चर्चा होती, अंदाज लावले जात होते, मित्रांमध्ये पैन चालू होत्या। परंतु या सर्वांमध्ये प्रखर न्यूजच्या टीमने निवडणूक होण्याच्या पूर्वी, निवडणूक चालू असताना आणि निवडणूक झाल्यानंतरच्या काळामध्ये सर्वे केला आहे। 3 टप्प्यात हा सर्वे करण्यात आला आहे। हा सर्वे उमेदवार कुठल्या प्रभागातून त्यानं त्या प्रभागात काय सामाजिक कार्य केलेलं आहे, जातीचं समीकरण, उमेदवाराची भाऊबंदकी, नातेसंबंध, नातेगोते, प्रचार सभा, वार्ड सभा या सर्वांच्या आधारावर हा सर्वे करण्यात आलेला आहे। आणि ह्या सर्वे मध्ये कोण पुढे आहे हे आपण एक्झिट पोलच्या माध्यमातून बघणार आहोत। हा फक्त प्रखर न्यूजचा अंदाज आहे, दावा नाही। प्रखर न्यूजच्या माध्यमातून केला गेलेल्या सर्वेनुसार सटाणा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये शिवसेना शिंदे गटाला 2 ते 5 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 1 ते 2 जागा मिळण्याचा, अपक्षांमध्ये 1 ते 2 उमेदवार अपक्ष हे निवडून येऊ शकतात असा अंदाज आहे, तर भाजपाला 12 ते 15 जागा मिळण्याचा अंदाज या सर्वे मध्ये दिसत आहे। प्रभाग निहाय प्रभाग क्रमांक 1 मधून कुठले संभाव्य उमेदवार या एक्झिट पोल मध्ये पुढे आहेत, निवडून येऊ शकतात, काय म्हणतो आहे सर्वे, आपण जाणून घेणार आहोत। प्रभाग क्रमांक 1 अ मधून, प्रभाग क्रमांक 1 अ मध्ये 2 उमेदवार हे रिंगणात होते। शिंदे गटातून सुशीला रोंदळ आणि भाजपाकडून सीमा सोनवणे यांच्यात जी दुहेरी लढत झालेली आहे, यांच्यात काटेकी टक्कर आपल्याला बघायला मिळणार आहे। सर्वे असा म्हणतो आहे की या दोघींच्या चुरशीच्या लढतीत भाजपाच्या सीमा सोनवणे या विजय होऊ शकतात असा एक्झिट पोल मध्ये अंदाज व्यक्त करण्यात आलाय। प्रभाग क्रमांक 1 ब मध्ये 4 उमेदवार रिंगणात आहेत। काँग्रेसकडून किशोर कदम, तर शिवसेना शिंदे गटाकडून किरण कर्डीवाल, अपक्ष म्हणून महेश देवरे आणि भाजपाकडून सुमित वाघ या 4मध्ये देखील अंदाज लावणं आमच्या सर्वे टीमला देखील कठीण होतं, परंतु 3 सर्वे आणि या मध्ये आलेले पॉइंट्स, जे पॉइंट्स आम्ही दिलेले होते उमेदवाराला 10, त्या 10 पैकी जास्त पॉइंट ज्या उमेदवाराला मिळतील तो सर्वे मध्ये आघाडीवर असेल, एक्झिट पोल मध्ये त्याचं नाव घेतलं जाईल असे अंदाज या ठिकाणी बांधले गेले। आणि या 4ही उमेदवारांमध्ये खूप चांगली लढत झालेली आहे आणि या 4ही उमेदवारांपैकी सर्वे मध्ये, एक्झिट पोल मध्ये मात्र भाजपाचे सुमित वाघ हे विजय होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे। प्रभाग क्रमांक 2 अ मध्ये 3 उमेदवार रिंगणात आहेत। शिंदे गटाकडून जयश्री गरुड, भाजपाकडून आशा भामरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून किरण सुपरकर हे 3 उमेदवार यांच्यात तिरंगी लढत झाली आणि 3ही उमेदवार तडीस-तोड होते। यामध्ये मात्र सर्वेनुसार शिवसेना शिंदे गटाच्या जयश्री गरुड या विजय होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे। तर प्रभाग क्रमांक 2 ब मध्ये 4 उमेदवार रिंगणात आहेत, ज्यापैकी भाजपाकडून चेतन रोंदळ, शिवसेना शिंदे गटातून अनिल सोनवणे, अपक्ष दत्तू सोनवणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रामदास सोनवणे या 4मध्ये देखील चांगलीच लढत झालेली होती।
यामध्ये मात्र केलेल्या सर्वेनुसार एक्झिट पोल मध्ये भाजपाचे चेतन रोंदळ हे विजय होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे। तर प्रभाग क्रमांक 3 मध्ये 3 उमेदवार रिंगणात होते, ज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दिगंबर सोनवणे, शिवसेना शिंदे गटातून भूषण सोनवणे आणि भाजपाकडून शिवाजी सोनवणे। या तिरंगी लढतीत मात्र भूषण सोनवणे आणि शिवाजी सोनवणे यांच्यात खरे काटेकी टक्कर बघायला मिळाली आणि सर्वेनुसार एक्झिट पोल मध्ये भाजपाचे शिवाजी सोनवणे हे विजयी होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे। तर प्रभाग क्रमांक 3 मध्ये मात्र निवडणूक ही बिनविरोध झालेली आहे आणि त्या ठिकाणी भाजपाच्या संगीता देवेंद्र सोनवणे या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत। आता प्रभाग क्रमांक 4 मध्ये 4 उमेदवार रिंगणात होते, ज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अरुणा जाधव, शिंदे गटाच्या तनुजा नांद्रे, अपक्ष निर्मला बदाणे आणि भाजपाच्या संगीता सोनवणे। या चौरंगी लढतीत मात्र सर्वेनुसार एक्झिट पोल मध्ये भाजपाच्या संगीता सोनवणे या विजय होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे। तर प्रभाग क्रमांक 4 मध्ये तिरंगी लढत होती। या तिरंगी लढतीत अपक्ष विवेक बदान, शिंदे गटाकडून आरिफ शेख आणि भाजपाकडून महेश सोनवणे। या तिरंगी लढतीत मात्र शिंदे गटाचे आरिफ शेख आणि भाजपाचे महेश सोनवणे यांच्यात खरी टक्कर होती आणि सर्वेनुसार एक्झिट पोल मध्ये मात्र भाजपाचे महेश सोनवणे हे विजय होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे। तर प्रभाग क्रमांक 5 मध्ये 3 उमेदवार रिंगणात होते, ज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अश्विनी जाधव, भाजपाकडून सोनाली बैताडे आणि शिंदे गटाकडून विद्या सोनवणे। या तिरंगी लढतीत मात्र सर्वेनुसार भाजपाच्या सोनाली बैताडे ह्या विजय होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे। आता प्रभाग क्रमांक 5 मध्ये 2 उमेदवार रिंगणात आहेत, शिंदे गटाकडून राहुल पाटील आणि भाजपाकडून सुनील मोरे यांच्यात काटेकी टक्कर होणार। सटाणा शहरासह बागलाण तालुका आणि जिल्ह्याचं लक्ष लागलेला हा प्रभाग क्रमांक 5 मधील या दोघी उमेदवारांपैकी कुठला उमेदवार विजय होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागू नये। प्रखर न्यूजच्या सर्वे टीमने केलेल्या सर्वेनुसार एक्झिट पोल मध्ये शिवसेना शिंदे गटाचे राहुल पाटील हे विजय होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। प्रभाग क्रमांक 6 मध्ये 3 उमेदवार रिंगणात होते। शिंदे गटाकडून वैशाली निकम, अपक्ष अलका बोरसे आणि भाजपाकडून शकुंतला माळी। या तिरंगी लढतीत प्रखर न्यूजच्या सर्वेनुसार एक्झिट पोल मध्ये भाजपाच्या शकुंतला माळी या विजय होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। प्रभाग क्रमांक 6 मध्ये 3 उमेदवार रिंगणात होते। अपक्ष मंगेश खैरनार, भाजपाचे वैभव गांगुर्डे, शिवसेना शिंदे गटाचे कोमल मोरकर। या तिरंगी लढतीत काटेकी टक्कर मध्ये प्रखर न्यूजच्या सर्वेनुसार एक्झिट पोल मध्ये मंगेश खैरनार हे विजय होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। प्रभाग क्रमांक 7 मध्ये 2 उमेदवार रिंगणात होते। भाजपाकडून प्रतिभा खैरनार, अपक्ष भारती सूर्यवंशी। या दोघी उमेदवारांमध्ये चांगलीच लढत बघायला मिळाली होती। प्रखर न्यूजच्या सर्वेनुसार एक्झिट पोल मध्ये या प्रभागातून प्रतिभा खैरनार भाजपाच्या उमेदवार या विजय होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। प्रभाग क्रमांक 7 मध्ये 3 उमेदवार रिंगणात होते। अपक्ष निखिल खैरनार, शिंदे गटाकडून सागर पगार
आणि भाजपाकडून चेतन मोरे. या तिरंगी लढतीत प्रखर न्यूजच्या सर्वेप्रमाणे एक्झिट पोल मध्ये भाजपाचे चेतन मोरे हे विजय होऊ शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. प्रभाग क्रमांक 8 मध्ये 4 उमेदवार रिंगणात होते. भाजपाकडून सपना बांगडिया, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रतिभा येवलकर, अपक्ष कल्पना सोनवणे आणि शिंदे गटाकडून रोहिणी सोनवणे. या चौरंगी लढतीत सर्वेनुसार एक्झिट पोल मध्ये कल्पना सोनवणे या विजय होतील असा अंदाज आहे. प्रभाग क्रमांक 8 ब मध्ये 6 उमेदवार रिंगणात होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून यशवंत पाटील, शिंदे गटाकडून जगदीश मुंडावरे, शिवसेना उभाटा गटातून अनिल सोनवणे, अपक्ष राजेंद्र सोनवणे, अपक्ष विश्वास सोनवणे आणि भाजपाकडून हर्षवर्धन सोनवणे. या लढतीत सर्वेनुसार एक्झिट पोल मध्ये भाजपाचे हर्षवर्धन सोनवणे हे विजय होऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रभाग क्रमांक 9 मध्ये 4 उमेदवार रिंगणात होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भारत काटके, भाजपाकडून विलास दंडगवाळ, शिंदे गटाकडून दीपक नंदाळे, अपक्ष पियुष सोनवणे. या चौरंगी लढतीत प्रखर न्यूजच्या सर्वेप्रमाणे एक्झिट पोल वरती भारत काटके हे विजय होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रभाग क्रमांक 9 ब मध्ये 4 उमेदवार रिंगणात होते. भाजपाकडून मनीषा पाकळे, अपक्ष योगिता पाकळे, शिंदे गटाकडून योगिता भामरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सारिका सोनवणे. या चौरंगी लढतीत प्रखर न्यूजच्या सर्वे टीम कडून आलेल्या रिपोर्ट प्रमाणे एक्झिट पोल वरती मनीषा पाकळे या भाजपाच्या उमेदवार विजय होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. प्रभाग क्रमांक 10 मध्ये 3 उमेदवार रिंगणात होते. भाजपाच्या लताबाई बच्चाव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुरेखा बच्चाव, अपक्ष उज्ज्वला सोनवणे. या तिरंगी लढतीत प्रखर न्यूजच्या झालेल्या सर्वे मध्ये एक्झिट पोलवर मात्र भाजपाच्या लताबाई बच्चाव या विजय होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर प्रभाग क्रमांक 10 ब मध्ये 5 उमेदवार रिंगणात होते. अपक्ष स्वप्नील गांगुर्डे, बहुजन आघाडीचे शेखर बच्चाव, भाजपाचे रौफ मुल्ला, अपक्ष शाहिद मुल्ला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मनोज सोनवणे. या लढतीत प्रखर न्यूजच्या सर्वेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मनोज सोनवणे हे विजय होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर प्रभाग क्रमांक 11 मध्ये मात्र बिनविरोध निवड झालेली आहे. या ठिकाणी भाजपाचे उमेदवार नितीन सोनवणे, नितीन काका, भाजपाचे शहर अध्यक्ष हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. प्रभाग क्रमांक 11 ब मध्ये 3 उमेदवार रिंगणात होते. भाजपाकडून शमीम मुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हुमेरा शेख आणि शिवसेना शिंदे गटाकडून वंदना सोनवणे. या तिरंगी लढतीत सर्वेनुसार एक्झिट पोलवर शिवसेना शिंदे गटाच्या वंदना सोनवणे ह्या विजय होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 12 मध्ये 2 उमेदवार रिंगणात होते. अपक्ष मनीषा पवार, भाजपाच्या लता पवार यांच्यात चुरशीची लढत बघायला मिळाली आणि सर्वेनुसार या प्रभागामध्ये अपक्ष मनीषा पवार ह्या विजय होऊ शकतात असा अंदाज या एक्झिट पोल मध्ये दिसत आहे. तर प्रभाग क्रमांक 12 ब मध्ये 2 उमेदवार रिंगणात होते. यात
भाजपाकडून सुनंदा देवरे आणि शिवसेना शिंदे गटाकडून अनिता सोनवणे यांच्यात देखील या निवडणुकीच्या दरम्यान काटेकी टक्कर लढत बघायला मिळाली आणि यांच्या ह्या चुरशीच्या लढतीत सर्वेनुसार भाजपाच्या सुनंदा देवरे ह्या विजय होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे। तर सटाणा नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्ष पदासाठी 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते। अपक्ष रुपाली कोठावदे, शिवसेना शिंदे गटाच्या हर्षदा पाटील, भाजपाकडून योगिता मोरे या तिरंगी लढतीत मात्र चांगलीच लढत यावेळेस बघायला मिळाली। या लढतीत प्रखर न्यूजच्या सर्वेनुसार एक्झिट पोलवर मात्र सटाणा नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्ष पदासाठी भाजपाच्या योगिता मोरे ह्या विजय होऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे।